मुंबई के बोरीवली पूर्व स्थित संजय गांधी राष्ट्रीय उद्यान में राज्य मंत्री मंगल प्रभात लोढ़ा ने शहर के पहले कबूतर खाना का उद्घाटन किया। हाल ही में कोर्ट के आदेश पर पुराने कबूतर खाने बंद कर दिए गए थे। मंत्री लोढ़ा ने कहा कि अब हर वार्ड में इसी तरह का कबूतर खाना बनाया जाएगा ताकि किसी को किसी प्रकार की समस्या न हो। कार्यक्रमामध्ये मंत्रीजी मंगल प्रभात लोढ़ा आला होता आणि त्यानं कबूतरखान्याचं उद्घाटन केलं। काय सांगा? पशु पक्षी आज या ठिकाणी नॅशनल पार्कमध्ये जैन धर्मियांचं दिगंबर जैन धर्मियांचं 3 मूर्ती क्षेत्र आहे आणि भव्य 3 मूर्ती क्षेत्राच्या सानिध्यामध्ये आमचे आमदार मंगल प्रभातजी लोढ़ा या ठिकाणी आले। त्यांनी 3 मूर्ती भगवंतांच्या चरणाचा अभिषेक पाहिला, दर्शन केले। त्यानंतर त्यांच्याद्वारे त्यांच्या निधीमधून या ठिकाणी विशाल असं मंडप निर्माण झालेला आहे। त्या मंडपाचं उद्घाटन पण मागच्या महिन्यात त्यांच्या हातून संपन्न झाला आणि आज या ठिकाणी मुंबई शहरामध्ये सरकारने जे कबूतरखाने होते ते सर्व बंद केले आणि जैन धर्मियांचा जीवदया म्हणून आणि पशुपक्षी तिर्यंच पशु प्राण्यांवर दयाभाव म्हणून जो भाग असतो की पशुपक्षींना दाणा पाणी पाहिजे, तर त्यासाठी या 3 मूर्ती क्षेत्र हे फॉरेस्ट विभागात आहे आणि या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही, फक्त देवस्थान आहे। त्या हिशोबाने मुंबई शहराचं पहिलं असं कबूतरखाना म्हणून त्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आणि पशुपक्षींना दाणा पाणीची सर्व सोय या ठिकाणी केलेली आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक जैन धर्मियांना पशुपक्षींसाठी दाणा आणि पाणी दान करायचं असेल तर त्यांच्यासाठी चांगली सोय इथं झालेली आहे आणि त्याच्याने कुठल्याही पर्यावरणामध्ये अडथळा येणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला आणि श्री आचार्य शांतीसागर स्मारक ट्रस्टचे ट्रस्टी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यानंतर मंत्री, महामंत्री सर्व या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी श्री मंगल प्रभातजी लोढ़ा यांचं स्वागत केलं। ट्रस्टचे ट्रस्टी डॉक्टर सुरेंद्र कोटडिया, त्यानंतर दुसरे ट्रस्टी श्री आशीषभाई जगदीशचंद जैन, त्यानंतर महामंत्री श्री महेंद्रभाई शहा यांनी सभाचं संचालन करून सर्व लोकांना माहिती दिली आणि त्यानंतर सर्वांनी आनंद व्यक्त केला। त्या आनंदातून 3 मूर्ती भगवंतांच्या चरणामध्ये शांतीधारा संपन्न झाली। सर्वांची स्वामी वात्सल्याची व्यवस्थापन या ठिकाणी घोषित केलेली होती, ती महामंत्री श्री महेंद्रभाई यांनी घोषणा केली। कार्यक्रमाचा आनंद प्रत्येक व्यक्तींनी लुटलेला आहे आणि आमच्या जैन धर्माच्या क्षमावळी पर्ण जो म्हणतो की दशलक्षण पर्व समाप्त झाल्यानंतर रथयात्राच्या माध्यमातून जैन अजैन सर्व गावामध्ये धर्माची प्रभावना होवे, त्यासाठी या ठिकाणी रथयात्राचं आयोजन झालं आणि सर्वांसाठी धर्मप्रभावनामधून स्वामी वात्सल्याची पण या ठिकाणी व्यवस्था होती। अशा प्रकारे आजचा कार्यक्रम आनंदाने पार पडला। जय जिनेंद्र, जय जिनेंद्र। तिथे कबूतरखानाची ओपनिंग आपण केलेली आहात, तर कशा पद्धतीने राबवणार आहे तिथे कबूतरखाना? आज आपण इथे पोलनपूर दिगंबर जैन समाजतर्फे हा जी जगह आहे त्यांची 9 एकर जगह आहे, त्यामध्ये आता आपण एक नवीन कबूतरखानाचं आज उद्घाटन केलेलं आहे। आपण बघू शकता हा लोकांचे कोणाने काही त्रास यामध्ये ते हा एक नॅशनल पार्कचा पार्ट आहे। नॅशनल पार्कमध्ये सर्व जानवर मुक्तपणे विचरण करता, पक्षी पण विचरण करता। तो हा एक अतिशय चांगली कल्पना मी लास्ट टाइम आम्ही जे आलो होतो तरी एकत्र होऊन आम्ही केली होती, ते 1 महिन्याच्या आत त्याने तयार करून दिला। आता आपण हा हळूहळू माझी अशी अपेक्षा आहे की प्रत्येक वार्डामध्ये एक असा ऑफिशियली नवीन कबूतरखाना आपण उभा करू की त्यामध्ये कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आणि ते पक्ष्यांची रक्षा पण होईल
आणि लोकांना पण त्रास नाही असा आपण मध्यम मार्ग पोलतपूर दिगंबर जैन समाजाने काढला मी त्यांच्या मनापासून अभिवादन करतो. वरती सगळीकडे आंदोलन केलेलं आहे, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? नाही ठीक आहे, त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही. ते जे काय बोलणार ते बोलणार आहे, पण ते मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये एक मिलिंद नार्वेकर जी माणूस आहे ते उद्धव ठाकरे ज्यांचे निकटवर्ती तेज आहे का, तो ते काय तिथे आता कंटिन्यू राहणार आहे की ते विरोधामध्ये काय करणार आहे, ते त्याने विचारा काय त्यांच्या धोरण आहे यामध्ये. सर, अतिशय चांगली संकल्पना ही तुम्ही आज तुमच्या